कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे असा दावा विरोधी पक्षनेते करतायत। त्याविरोधात आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके उपस्थित होते। यावेळी रस्त्यावर कांदा फेकून आंदोलन करण्यात आलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। ज्या कलेक्टरशी आता ज्यांना जबाबदारी आहे गजानन पाटील साहेब यांच्याशी बोललो तर ते आदेश तुम्ही काढायला लावा नाफेडला आणि रेट वाढून देणार सांगा। मंत्र्याशी बोला, आम्हाला सांगा। अर्धा किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्स आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आम्ही लगेच बाजूला आलो। आता ती ॲम्ब्युलन्स गेली की आम्ही परत रस्त्यावर जाऊ शकतो। त्यामुळे आता पोलीस आणि इतर साऱ्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये सगळं आहे। पोलिसांनी नेत्यांना धरपकड केलेली आहे, काही नेत्यांना घेऊन गेलेले आहेत। सोपं आहे ना, उचलून न्यायचं, विषय संपवायचा। पण आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत, ते लढतायत, आम्ही लढतोय। आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही लढतोय। तुषार झरेकर आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आहे। तुषार, या शेतकऱ्यांचं आणि विरोधकांचं सुद्धा काय म्हणणं होतं या बाबतीत? पुढची दिशा काय असणार आहे त्यांची? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे पुणे जिल्ह्यातील जे आंदोलन आहे ते आत्ता तरी थांबलं असलं तरी नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ही जी पुढली दिशा आहे ती पुढे सांगितली जाईल। आत्ता मात्र जर आपण पाहिलं तर मंचर या ठिकाणी हे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस आता पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेलेले आहेत। यामध्ये या आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ असतील, त्यानंतर शशिकांत शिंदे असतील, रोहित पवार असेल, निलेश लंके असतील, अशा विविध नेते खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी होते। उत्तर पुणे जिल्ह्यातील हे जे शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होते। तब्बल 1-2 तास हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे तो अडवण्यात आला होता आणि आता जरी हे आंदोलन थांबलं असलं तरी पुढील जे आंदोलन आहे ते नवी मुंबई आणि त्यानंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असं जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने हे जे आंदोलक या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी रस्त्यावरती कांदा फेकून दिला। कांद्याला मिळत असलेला कवडीमोल बाजारभाव याविषयी खरं तर प्रश्न त्यांनी सरकारला विचारलेत आणि नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी, 25 रुपये हमी भाव खरं तर कांद्याला मिळावा, अशा विविध मागण्या खरं तर त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळालं। धन्यवाद तुषार। आपण या बातम्या आणि या मुद्दे सुद्धा लावून धरूयात आणि लोकांच्या पर्यंत हे मुद्दे आणूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।